ऑडिओ व्हिज्युअल एड्सद्वारे मॉड्यूल्सवरील हॉटस्पॉटचे प्रात्यक्षिक या प्रात्यक्षिकात आपले हार्दिक स्वागत आहे। या प्रात्यक्षिकाच्या शेवटी आपण सक्षम व्हाल ॲरेची थर्मल प्रतिमा घेऊन स्थापित क्षमतेपेक्षा खूपच कमी उत्पन्न करणारा सोलार प्लांट शूट करताना समस्या, सोलार पॅनेलच्या दोषांसह थर्मल इमेज मधील निष्कर्षांचा अर्थ लावा आणि उपचारात्मक कृती करा। आवश्यक उपकरणे: थर्मल कॅमेरा, लॅपटॉप और डेस्कटॉप, विजिट टू अ लार्जर सोलार फोटोवोल्टाइक प्लांट, डिजिटल थर्मल कॅमेरा। डिजिटल थर्मल कॅमेरा हे एक उपकरण आहे जे अवरक्त किरणोत्सर्गाचा वापर करून प्रतिमा तयार करते। सामान्य कॅमेराप्रमाणेच दृश्यमान प्रकाश वापरून प्रतिमा तयार करते। दृश्यमान प्रकाश कॅमेराच्या 400 ते 700 नॅनोमीटर श्रेणी ऐवजी इन्फ्रारेड कॅमेरे सुमारे 1000 nm ते सुमारे 14000 nm तरंग लांबीसाठी संवेदनशील असतात। डेटा कॅप्चर आणि विश्लेषण करण्याच्या सरावाला थर्मोग्राफी म्हणतात। थर्मोग्राफी ही लॉक इन आणि वेळेत सोडवलेल्या तंत्रांवर आधारित हॉटस्पॉट मोजण्यासाठी वापरली जाणारी पद्धत आहे। या तंत्राचा वापर करून आयरिस तपासणीसह फील्ड इन्स्टॉलेशन पूर्वी किंवा दरम्यान हॉटस्पॉट निर्णायकपणे ओळखले जाऊ शकतात। तंत्र सभोवतालच्या प्रकाशात कार्य करते आणि दोषांमुळे स्थानिक हीटिंगचे थेट मापन करते। थर्मल कॅमेराची कार्यक्षमता तपासा। डिजिटल थर्मल इमेजर किंवा कॅमेरा याची उपयुक्तता, हाताळणी आणि फील्डमधील दोष शोधण्याच्या पद्धतींचा सखोल अभ्यास करा। सकाळी लवकर किंवा संध्याकाळी थर्मल कॅमेरा सोबत ठेवा। सोलार पीव्ही प्लांटला भेट द्या। सकाळ, दुपार आणि संध्याकाळ चालू असलेल्या सौर पॅनेलची चित्रे कॅप्चर करा। कार्यरत असलेल्या सोलार पॅनेलची छायाचित्रे घ्या। लाल ठिपके दर्शवतात की मॉड्यूल्स उर्वरित पेक्षा सातत्याने गरम आहेत। दोषपूर्ण कनेक्शन दर्शवतात। एका सौर सेलमधील हॉटस्पॉट सेलमधील भौतिक नुकसान दर्शवते। ही थर्मल प्रतिमा पॅचवर्क पॅटर्नचे उदाहरण दर्शवते, जे सूचित करते की या पॅनेलमध्ये दोषपूर्ण बायपास डायोड आहे। ही थर्मल प्रतिमा भारदस्त तापमानासह मोठे क्षेत्र दर्शवते। घेतलेल्या सोलार मॉड्यूलच्या मागील बाजूची थर्मल प्रतिमा, त्याची संबंधित व्हिज्युअल प्रतिमा उजवीकडे दर्शवली आहे। संगणकावर प्रतिमा हस्तांतरित करा आणि त्यांना टॅग करा। थर्मल डिजिटल कॅमेऱ्यातील प्रतिमा संबंधित सॉफ्टवेअरद्वारे थर्मल इमेज पॅटर्नचे विश्लेषण करण्यासाठी संगणकावर हस्तांतरित केल्या जातात। थर्मल पॅटर्न डिस्क्रिप्शन। पॅटर्न 1: मॉड्यूल्स रेस्ट ऑफ द मॉड्यूल्स पेक्षा एकसमान वॉर्मर असतात। पॅटर्न 2: मॉड्यूलमध्ये रँडम पॅटर्नमध्ये अनेक हॉट सेल्स असतात। पॅचवर्क पॅटर्न। पॅटर्न 3: मॉड्यूलमध्ये रँडम पॅटर्नमध्ये अनेक हॉट सेल्स असतात। पॅचवर्क पॅटर्न। पॅटर्न 4: एक सबस्ट्रिंग पॅचवर्क पॅटर्न दर्शवते। पॅटर्न 5: एक सबस्ट्रिंग रेस्ट ऑफ द मॉड्यूल पेक्षा एकसमान वॉर्मर आहे। पॅटर्न 6: गरम केलेला जंक्शन बॉक्स। पॅटर्न 7: अनेक सिंगल सेल्स अधिक वॉर्मर असतात। मॉड्यूलच्या बॉटमशी असलेले लोअर पार्ट्स अधिक हॉट असतात। पॅटर्न 8: सिंगल सोलार सेल वॉर्मर, नॉर्मल टेम्परेचर असलेल्या सेल्सनी सराउंड केलेले। पॅटर्न 9: पार्ट ऑफ सेल वॉर्मर। पॅटर्न 10: वॉर्मर इंटरकनेक्शन्स।
पॅटर्न 11. संपूर्ण मॉड्यूलवर रँडम पद्धतीने पॉइंटेड हीटिंग. सदोष मॉड्यूलचे विश्लेषण करा आणि संभाव्य कारणांची सारणी करा. एरर टाइप: मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट. एक्झाम्पल: impurities and gas pockets, cracks in cells, incomplete edge isolation, crystalline defects intersecting junction, overfiring PN junction punch through, scribe line shunts, incomplete removal or redeposition, metal practices and bridges on backside, print alignment errors, module manufacture, high resistance or cold solder points, current mismatch between cells, appears in the thermal image as a hot spot or cold spot. Error type: damage. Example: cracks in cells, a warmer part of cell. Appears in the thermal image as cell heating, form mainly elongated. Error type: temporary shadowing. Example: pollution, bird droppings, humidity, one cell clearly warmer than others, a pointed heating. Appears in the thermal image as hot spots delaminated cell. Error type: faulty interconnections. Example: module or string of modules not connected. An entire module warmer than others. Appears in the thermal image as a module or string of modules is consistently hotter. सदोष फलकांवर उपाय सुचवा. सौर पॅनल जास्त काळ सक्रिय ठेवण्यासाठी त्यांची नियमित साफसफाई करणे आणि त्यांचे कनेक्शन तपासणे महत्त्वाचे आहे. प्रणालीची वार्षिक आधारावर व्यावसायिकांकडून तपासणी करणं आवश्यक आहे. पॅनेलचे नुकसान टाळण्यासाठी हे सुनिश्चित केले पाहिजे की पॅनेल गंभीर हवामानापासून संरक्षित असलेल्या ठिकाणी आहे. हॉटस्पॉट्स टाळण्यासाठी हे सुनिश्चित केले पाहिजे की सिस्टीमची नियमितपणे तपासणी केली जाते आणि कनेक्शन घट्ट ठेवले जातात. तसेच समस्या दर्शवू शकणाऱ्या कोणत्याही त्रुटी संदेशांसाठी पॅनल प्रदर्शन पॅनल पाहणे आवश्यक आहे. PID म्हणजेच संभाव्य प्रेरित ऱ्हास टाळण्यासाठी पॅनेलचे अतितापमानापासून संरक्षण करणे आवश्यक आहे. माती, बर्फ किंवा पक्ष्यांची विष्ठा टाळण्यासाठी सौर पॅनलची नियमित साफसफाई करणे आवश्यक आहे. शेवटी संपूर्ण सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी पॅनेलची स्थापना सुनिश्चित करून सोलार पॅनलची कार्यक्षमता सुधारली जाऊ शकते. संक्षेप: या प्रात्यक्षिकात आपण शिकलो ॲरेची थर्मल प्रतिमा घेऊन स्थापित क्षमतेपेक्षा खूपच कमी उत्पन्न करणारा सोलार प्लांट शूट करताना नोंदवलेली समस्या, सोलार पॅनेलच्या दोषांसह थर्मल इमेजमधून निष्कर्षांचा अर्थ कसा लावायचा आणि उपचारात्मक कृती कशी करायची. आशा आहे की तुम्हाला या प्रात्यक्षिकेतील सर्व संकल्पना समजल्या असतील. भेटूया पुढील प्रात्यक्षिकात एका नवीन संकल्पनेसह. धन्यवाद.